नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. तर कला काजलला विचारत असते की काय काजू, तू आईला मदत करतेस ना कामामध्ये की नुसतीच बसून राहते. तेव्हा काजल म्हणते की अगं तायडे, हा काय विषय आहे का? हे घर बघतीये ना, किती लख्ख करून ठेवलंय मी, अगदी तुझ्यासारखं ठेवते मी घर. हा म्हणजे तो हिरो आला होता मदतीला, परंतु काही उपयोगाचा नाही ग, नुसतंच नाजूक प्रकरण येते. तर कला विचारते की कोण हिरो? काजल खरं तर सोहम बद्दल बोलत असते. ती म्हणते की नाही ग, तो पक्या माहितीये ना तुला, अगं नुसतंच नाजूक प्रकरण, काही कामाचा नाही तो. तर कला म्हणते की ठीक आहे. तर अद्वैत मनात विचार करत असतो की किती बोरिंग गप्पा चालल्या त्यांच्या आणि काही पण बोलतायत. तर बाबा काजलला सांगतात की काजल जा बरं, तू आईला जरा मदत कर. त्यामुळे काजल आता किचन मध्ये निघून जाते. बाबा अद्वैतला आणि कलाला सांगतात की तुम्ही जरा गप्पा मारा, मी मार्केटमधून जाऊन येतो. आता बाबाही तिथून निघून गेलेले असतात. कला आणि अद्वैत दोघंही बोर होत असतात, त्यामुळे टीव्ही बघण्याचं ठरवतात. दोघांच्याही मनात एकाच वेळी तो विचार येतो, त्यामुळे दोघंही रिमोटवर हात ठेवायला जातात आणि एकमेकांच्या हातावर हात ठेवतात. त्यामुळे दोघंही आता हात बाजूला घेतात. आता रिमोट घेण्याचा दोघंही प्रयत्न करत असतात, परंतु शेवटी रिमोट हा कलाच्या हातात आलेला असतो आणि कलाने आता टीव्हीवर गाणी लावलेली असतात. नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. आता अद्वैतला मात्र ते खूप विचित्र वाटत असतं. अद्वैत तिला म्हणतो की मला बातम्या बघायच्या, रिमोट आण इकडे. अद्वैत आता न्यूज प्ले करतो, तर न्यूजही खूप भयंकर, म्हणजे अद्वैतचं आज पूर्णपणे नशीब खराब असतं. अद्वैतने न्यूज लावल्यावर पहिलीच बातमी ही असते की फक्त अहंकारामुळे नवऱ्याने केला बायकोचा घात. आणि आता नवरा वाचेल का? तुम्ही बघत राहा आमचं न्यूज चॅनल. तर आता अद्वैतला कळत असतं की हे नक्की काय चाललंय. म्हणजे गाडीत असताना सुद्धा परिस्थितीनुसार गाणे लागत होते आणि आता सुद्धा परिस्थितीनुसार गाणे आणि बातम्या लागताय. तर कला आता अद्वैतच्या हातातून पुन्हा रिमोट हिसकवते आणि ती गाणं लावते आणि मग पुन्हा गाण्याला हा नवरा असला, अरे हा कोपऱ्यात बसला. अद्वैत आता रागाने कलाकडे बघत असतो आणि त्या गाण्याचाही त्याला प्रचंड राग येत असतो. आता कलाला तो म्हणतो की काय पद्धत आहे, दे चल रिमोट इकडे. तुमच्याकडे काही घरी आलेल्या पाहुण्यांचा काही मान सन्मान असतो की नाही? अतिथी देवो भव अशी नावाची काही कन्सेप्ट आहे की नाही? चल मला रिमोट दे, मला बातम्या बघायच्या. आणि मग अद्वैत आता पुन्हा बातम्या लावतो आणि पुन्हा बातमी अशी लागते, मुलाचं मुलीच्या मनाविरुद्ध झालं लग्न आणि मग त्या मुलीने नवऱ्याला स्वीकारण्यासाठी दिला नकार. आता तो नवरा वाचेल का? तर कला म्हणत असते की काय आज बातम्या आहेत, तुझ्यासारख्याच बोरिंग आहेत. अद्वैत म्हणतो की आणि तुझी गाणी सुद्धा तुझ्यासारखीच बोरिंग आहेत. अद्वैत आणि कला आता दोघंही रिमोटवरनं भांडत असतात आणि एकमेकांना बोलत असतात की तुझीच गाणी खराब आहेत आणि तुझ्याच बातम्या खराब आहेत. त्याच वेळी बाबा तिथे येतात आणि दोघंही शांत मुलासारखे बसून घेतात. बाबा कलाला म्हणतात की कला तू आतमध्ये जा बरं आईसोबत. कला आता तिथून निघून जाते. तर बाबा आता अद्वैतच्या हातात रिमोट देतात आणि म्हणतात की तुम्हाला जे लावायचंय ते लावा. अद्वैत आता रिमोट ठेवून देतो आणि म्हणतो की नाही, मला काही बघायचं नाही, आणि तो मोबाईल बघत बसतो. तर बाबा मनात विचार करतात की कला माझी अशी का वागते, म्हणजे माझी कला तर किती समजूतदार आहे. तर इकडे नैना तिचा फोन बघत असते आणि तिला कळतं की तिने तिचा फोन घरीच ठेवलाय. त्यामुळे ती विचार करत असते की शी यार, ह्या लोकांच्या गडबडीमध्ये मी माझा फोन घरीच विसरून आले. हे लोक जर मला गायब करू शकतात तर माझा फोन अगदी आरामात गायब करतील. मला आता राहुलला कॉल करायचा होता, मी कसा काय राहुलला कॉल करू? आणि मग आता लँडलाईन वरनं ती राहुलला कॉल करते आणि त्यावेळी राहुल मात्र दुसऱ्या मुलीसोबत बोलण्यामध्ये बिझी असतो. आता अननोन नंबरवरनं कॉल येत असतो, त्यामुळे तो म्हणतो की मी तुला नंतर कॉल करतो आणि नैनाचा फोन तो घेतो. तर नैना म्हणते की राहुल ऐक ना, मी बोलतेय. राहुल म्हणतो की हा कुठला नंबर आहे आणि कुठल्या नंबरवरनं मला कॉल केलास? नैना म्हणते की ऐक ना, हा सुकन्या मावशीच्या घरचा नंबर आहे, बरं आज आपण भेटूयात का? तर राहुल म्हणतो की नाही ग, आज मला खूप महत्वाची मीटिंग आहे आणि मला त्यानंतर ट्रॅव्हल सुद्धा करायचंय, त्यामुळे नाही जमणार ग आता 2-3 दिवस तरी. तर नैना म्हणत असते की मग मी तुझ्यासोबत ट्रॅव्हलला येऊ. असं म्हणताच राहुलने तिचा कॉलही कट करून टाकलेला असतो. नैना विचार करते की नक्की काय चाललंय याचं, आणि हा सारखा माझा कॉल का कट करत असतो, माझ्याशी नीट बोलतही नाही, नक्की याच्या मीटिंगच चालल्यात की नाही बघायलाच लागेल मला. आणि असं म्हणून आता नैना तिथून निघून जाते. तर इकडे कला किचन मध्ये आलेली असते. मस्तपैकी ती किचनवर बसते आणि काजूसोबत गप्पा मारत असते, गाजर खात असते. सुकन्या मावशी तिथे येते आणि म्हणते की कले अगं काय चाललंय तुझं, जावई बापूंनी बघितलं तर काय म्हणतील तुला? कला म्हणते की काय म्हणणार आहे, तो माझं स्वतःचं घर आहे हे, आणि तो अद्वैतराव मला बघायला इथपर्यंत कधीच येणार नाही, कारण तो अद्वैतराव चांदेकर आहे ना, त्यांच्याकडे फक्त नोकर लोकच किचन मध्ये जातात, असे माणसं किचन मध्ये नाही जात. संगीता म्हणते की कले अगं नवऱ्याला आओ जाओ करतात. तर कला म्हणत असते की आओ जाओ का बरं, तो काही कुठलं युद्ध वगैरे जिंकून आलाय का? काजू म्हणते की तायडे तू 1 नंबर डिसिजन घेतलाय, करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे तुझं. तर संगी म्हणते की तुझं थोबाड फोडलं पाहिजे आता. त्यामुळे बिचारी काजू आता गप्प बसून घेते
येते. संगीता कलाला म्हणते की कला बाळा असं नाही करायचं, तू माझी गुणाची लेक आहेस की नाही. कला म्हणत असते की अगं त्या चांदेकरांच्या घरी मी हे नको करू ते नको करू हे खूप ऐकले आणि त्यांना आता मला माझ्या घरी तरी मनासारखं जगू देत ना. सुकन्या मावशी म्हणते की बरं चला आता जेवण रेडी आहे त्यामुळे आपण त्यांना वाढायला घेऊयात. तर बाबा आता अद्वैतकडे येतात आणि ते अद्वैतला म्हणतात की बरं अद्वैतराव आता स्वयंपाक तर रेडी झालाय आणि पानही वाढायला घेतलेत, आपण जरा जाऊयात का जेवायला. अद्वैत म्हणतो की हात वगैरे धुवायचा होता. मग बाबा त्याला हात वगैरे धुवायला घेऊन येतात. तर इकडे सुकन्या मावशी म्हणत असते की आता मला जावं लागेल कारण मला नाशिकला जायचंय आणि एक डीलही करायची आहे, त्यामुळे मी जाते, परंतु कला तू तुझी काळजी घे हा. काजल आता सुकन्या मावशीला सोडवण्यासाठी जाते. तर इकडे अद्वैत हा हात धुण्यासाठी बाहेर आलेला असतो आणि त्याला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला वॉशरूम मध्ये जायचंय. तर बाबा म्हणतात की आमच्याकडे असे नळ वगैरे नाहीये, असं बादलीतून पाणी घ्यायचं आणि हात धुवायचे. मग बाबा अद्वैतच्या हातावर पाणी टाकत असतात. अद्वैत हात धुवत असतो, पुसून तो निघायला लागतो. त्याला एक ड्रेस दिसतो आणि त्याला पटकन आठवतं की हा ड्रेस तर त्याने नैनाच्या अंगावर बघितला होता आणि तो विचार करतो की हा तर नैनाचा ड्रेस आहे आणि आत्ताच धुतलेला दिसतोय, याचा अर्थ नैना याच घरात राहते. अद्वैत आता तडकपणे आतमध्ये जातो आणि कलाला हाका मारत असतो. कला म्हणते की काय झालं तुला ओरडायला. अद्वैत म्हणतो की नैना कुठे, नैनाला आत्ताच्या आत्ता इथे पाठवा. तर कला म्हणते की नैनाताई इथे कशाला असेल आणि तुला माहिती आहे ना नैनाताई कुठे गेले, कशाला प्रश्न विचारतोय. अद्वैत म्हणत असतो की नाही मला माहिती आहे की नैना इथेच कुठेतरी आहे, तिला पटकन आत्ताच्या आत्ता बाहेर बोलवा. कला म्हणत असते की अरे नाहीये ती इथे आणि जर तुझा विश्वास नसेल तर तू बघ इकडे तिकडे तिला. संगीता म्हणत असते की अद्वैतराव तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, अहो आम्ही सुद्धा तिला खूप शोधण्याचा प्रयत्न करतोय परंतु ती सापडतच नाहीये. अद्वैत म्हणतो की असं म्हणताय का, आणि मग बाहेर जे कपडे वाळत घातले ते कोणाचे? मला माहिती आहे की ते नैनाचे कपडे आहेत आणि नैनाचे कपडे इथे आहे म्हटल्यावर नैना ही इथेच आहे. कला संगीताला विचारते की आई हा काय बोलतोय आणि नैनाताईचे कपडे का धुतलेत. संगीता म्हणत असते की अहो अद्वैतराव तुम्ही समजता तसं काही नाहीये, म्हणजे तुम्ही आता येणार होते ना म्हणून मी घराची साफसफाई करायला घेतली होती आणि त्यामध्ये तिच्याही रूमची साफसफाई केली, त्यामध्ये मला हा कपडा दिसला, त्याचा वास येत होता म्हणून उन्हात वाळत टाकला, बाकी काही नाही. बाबा अद्वैतला म्हणत असतात की खरं तर नैना जे काही वागली ते खरंच खूप चुकीचं होतं, परंतु तिच्या चुकीची शिक्षा माझ्या कलाला देऊ नका, कलाची यामध्ये काहीही चूक नाहीये. तर नैना मात्र इथं चांदेकरांच्या घरासमोर आलेली असते आणि ती बघत असते की हा तर मला म्हटला होता की हा याची काहीतरी इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि राहुलची गाडी तर मला इथेच दिसते. संगीता म्हणत असते की अद्वैतराव तुम्ही अजिबात गैरसमज करून घेऊ नका आणि आता पानं वाढली आहे, जेवून घ्या बरं. तर अद्वैत आता जेवणासाठी रेडी झालेला असतो. संगीताने खूप सारे पदार्थ बनवलेले असतात. कला म्हणते की अगं आई तू किती काय काय बनवलं, एवढं कशाला करत बसलीस. तर संगीता म्हणत असते की काही नाही ग, जावयाचे लाड आहेत, बाकी काही नाही. कला आणि अद्वैत आता दोघंही पाटावर जेवायला बसणार असतात. तर अद्वैत कलाला म्हणत असतो की पाटावर कसं काय बसायचं, तुमच्याकडे डायनिंग टेबल नाहीये का. कला म्हणते की एकदा तू बसून तर बघ खाली. अद्वैत तरीही बसत नसतो, त्यामुळे अद्वैतचा हात आता कला जोरात ओढते आणि त्याला गुपचूप पाटावर बसवते. कला म्हणते की आमच्या इथे जेवायला जर बसायचं असलं ना तर असंच खाली बसावं लागतं, असं उगाच हवेत उडा नाही मारत आम्ही. अद्वैत म्हणतो की आता उगाच ओव्हर ऍक्टिंग नको करूस. तर कला म्हणते की तू ओव्हर ऍक्टिंग करतोयस हा, आणि गोंधळाच्या वेळी बसला होता ना गुपचूप पाटावर, मग आता काय झालं बसायला, आणि तसंही आपली संस्कृती आहे ही. तेव्हा संगीता म्हणते की चला बरं आता जेवायला बसा. तर इकडे राहुल आता घरातून निघालेला असतो. नैना ते बघते आणि राहुलचा पाठलाग आता ती रिक्षामध्ये करत असते. राहुल एका कॅफेमध्ये आलेला असतो. नैना आता कॅफेजवळ रिक्षा थांबवते आणि विचार करत असते की हा कॅफेमध्ये काय करतोय, ह्याची तर बिझनेस मीटिंग होती ना, आणि नैना आता त्याचा पाठलाग करत असते. तर इकडे अद्वैत आणि कला आता जेवायला बसलेले असतात, परंतु अद्वैतला फार गरम होत असतं. बाबांना ते समजतं. आता बाबा फॅन लावतात. फॅन एवढा फास्ट असतो की अद्वैतच्या ताटामध्ये जे पापड असतात तेही उडून जातात. तर कला मात्र हसत असते. अद्वैत म्हणतो की काही नाही, आधीच्या स्पीडवर मी मॅनेज करेल. तर संगीता म्हणते की जावई बापू तुम्ही अजिबात ऍडजस्ट करायचं नाही. काजू तू जावई बापूंना वारा घाल बरं. काजू म्हणते की कोण मी. संगीता म्हणते की हो तूच. आणि मग काजूला खूप राग येतो. काजू आता रागाने अद्वैतला वारा घालत असते. तर अद्वैत काजूकडे बघत असतो. संगीता म्हणते की काजू शिस्तीमध्ये वारा घाल. काजू आता शिस्तीमध्ये वारा घालत असते आणि मग काजू अद्वैतला म्हणते की आता तुम्ही सांगा आमच्या आई साहेबांना, म्हणजेच तुमच्या सासूबाईंना, की आता तुम्हाला बरं वाटतंय म्हणून. तर अद्वैत म्हणतो की आता मला बरं वाटतं. कला आणि अद्वैत आता जेवायला लागतात. तितक्यातच तिथे शालू मावशी येते आणि म्हणते की थांबा. संगे म्हणते की काय ग काय झालं. शालू म्हणते की काय अगं संगे, नवीन जोडपा आहे, असं सुका सुका घास घेणार का. अरे कला अद्वैत तुम्ही एकमेकांना घास भरवा. तर कला म्हणत असते की शालू मावशी अगं कशाला, आम्हाला नाही आवडत हे सगळं आणि याला तर ते अजिबात आवडत नाही, त्यामुळे जाऊ दे. आता कला म्हटलेली असते की अद्वैतला ते आवडत नाही, त्यामुळे आता अद्वैतला ते आवडणारच असतं, कारण कलाच्या मनाविरुद्ध सगळं करायचं असतं. अद्वैत म्हणतो की मला आवडतं, तुला कोण बोललं मला आवडत नाही, आणि तुला आवडत नसेल तर तुझा प्रॉब्लेम आहे, आता तर मी तुला घास भरवणारच. तर कला आता अद्वैतकडे बघू लागते. अद्वैत म्हणतो की असं काय बघतीयस, आम्ही चांदेकर आहे आणि
चांदेकर सगळे नियम पाळतात आणि आता तू सुद्धा चांदेकर आहे म्हटल्यावर तुलाही मला घास भरवावा लागेल. तर अद्वैत आता जेवायला बसलेला असतो. अद्वैत म्हणतो की हे काय आहे. संगीता म्हणते की मुळ्याची कोशिंबीर आहे. अजून वाढू का, तुम्हाला खूप आवडली आहे. अद्वैत म्हणतो की नाही, मला मुळ्याची कोशिंबीर आवडत नाही म्हणून लगेच संपवली. काही गोष्टी आवडत नसल्या तरी वाटायला आल्यात म्हणून पचवाव्याच लागतात असं तो कलाला उद्देशून बोलतो. त्यामुळे कला म्हणते की जरा सांभाळून, कारण त्याच गोष्टी जर नीट पचल्या नाही ना तर अजीर्ण सुद्धा होऊ शकतं. दोघंही एकमेकांना तोडीस तोड उत्तर देत असतात आणि दोघंही एकमेकांकडे अगदी डोळ्यात डोळे घालून बघत असतात. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.